तुम्ही संविधानावर बोलले, अध्यक्ष महोदय, मोदीजींनी 10 वेळेस त्यांच्या भाषणात सांगितलं की गीता असेल, कोणताही धर्मग्रंथ असेल, त्यापेक्षा सगळ्यात मला उच्च आणि माझ्या सगळ्यात महत्त्वाचा माझ्यासाठी ग्रंथ जर असेल तो संविधान आहे। पण तो झालं का अध्यक्ष महोदय? जसे आता अजितदादांवर विरोधी पक्षनेते अध्यक्ष महोदय बोलले, त्यांची देहभाषा, त्यांची बोलीभाषा, ते थोडीशी काय आहे, त्यांच्यावर काही टीका केल्यात, मुख्यमंत्री काहीतरी कुरघोडी करतात। अहो, मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत आणि राज्याचे प्रमुख यांनी काही घोषणा करणे, काही वक्तव्य करणे, काही प्लॅनिंग सुचवणे किंवा पुढच्या भविष्यातल्या किंवा लोककल्याण योजनांवर बोलणे अभिप्रेतच आहे। त्यामुळे दादा असोत का फडणवीसजी असोत का मुख्यमंत्री असोत, तिन्ही नेते आमचे एकत्रितपणे काम करणारे नेते आहेत। आणि तुम्हाला आज सांगतो, ही महायुती जो तुम्ही लोकसभेला खोटा नेरेटिव्ह करून लोकांना मूर्ख बनवलं, त्यातून लोक निघालेत बाहेर। आता सुरू झालं, खटाखट सुरू झालं, तुमच्या ऑफिसवर जाणं सुरू झालं महिलांचं की आमचे पैसे 8,500 कधी देता, सगळं चालू झालेलं आहे, लोकांना समजून आलेलं आता। परंतु महायुती ही एकत्रितपणे निवडणूक लढून, तुम्ही जागांचा विषय सोडून द्या, कोण किती लढवेल, ते तिघ नेते सक्षम आहेत, पण महायुती आपली एकत्रितपणे लढून या महाराष्ट्रामध्ये लोककल्याणकारी राज्य 2024च्या नोव्हेंबरमध्ये निश्चितपणे तयार करणार, यात आमच्या मनात आणि जनतेच्याही मनात शंका नाही।